विद्यार्थी मित्रांनो, इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. चॅनल म्हणण्यापेक्षा आपला एक परिवार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि मी आपल्या परिवारामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो. एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता गुड न्यूजच म्हणता येईल, आणि कोणासाठी? ज्यांनी आपले बँक डिटेल्स आधी भरले नव्हते त्या विद्यार्थ्यांसाठी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्हाला सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये महापारेषण यामध्ये विद्युत सहाय्यक ITIच्या विद्यार्थ्यांकरिता एकूण पदे पाहायला मिळाली होती 2623. तर महापारेषण म्हणजेच काय? महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक बरीचशी वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळाली होती, आणि त्यामध्ये महापारेषण कडून पुन्हा एक नवीन नोटीस आलेला आहे. नोटीसवर नोटीस येत आहे विद्यार्थी मित्रांनो, पण CBT परीक्षा तुमची कधी होणार आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे तुम्हाला उद्भवायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर या आपल्या परिवारामध्ये नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, ती ऑन करून द्यायची. याच्यामुळे काय होतं ना, येणारे सर्व क्लास लिंक असो, नोटिफिकेशन असो, स्टेट गव्हर्नमेंट जॉब असो, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असो, इंडियन रेल्वे, महाडिस्कम, महाजनको किंवा महाट्रान्सको, याविषयी संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. तर सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्यायचं चॅनल, आणि बेल आयकॉन ऑन करून द्यायची. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलवरती जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हायचं आहे. रात्री 8:15 डेली क्विज सुद्धा होते. जर तुम्हाला ट्रान्सको असिस्टंट इंजिनियर आणि विद्युत सहाय्यक करिता जर क्विज द्यायची असेल तर क्विजसाठी डेली 8:15 विद्यार्थी मित्रांनो डेली काय होत असते, एक क्विज होत असते. तर त्या क्विजला तुम्हाला अटेंड करायचं असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती ती क्विज देऊ शकता. चला, नोटीस काय आहे तो जाणून घेऊया, आणि नंतर CBT परीक्षा कधी यावर चर्चा करूया. बघा, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, महाट्रान्सको आणि या ऑफिशियल साईटवरून डाउनलोड केलेला नोटीस आहे. महाट्रान्सको रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश इन रिक्रुटमेंट इयर 2023-24. तर रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी तुमची रिफंड करण्याकरिता हा नोटीस आहे. हा नोटीस तर याच्या आधी सुद्धा आला होता, परंतु यामध्ये काय आहे पूर्णपणे मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. रीड नोटिफिकेशन डेटेड 23/8/2024. त्यानंतर बघा काय म्हणते. The notification for submitting bank details of enable refund of examination fee to the candidate who had applied against cancel advertisement published in recruitment year 2023-24 was published 23/8/2024. इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की 23/8/2024 ला जी काय आलेली होती, ॲडव्हर्टाइजमेंट आली होती, ती ॲडव्हर्टाइजमेंट कॅन्सल करण्यात आलेली होती, आणि कॅन्सल करून एक नवीन री ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी दिलेली आहे. तर जी कॅन्सल झाली त्याची जी एक्झामिनेशन फी भरली होती ती तुम्हाला परत मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय द्यायचे होते, बँक डिटेल्स सबमिट करायचे होते, हे यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याची लास्ट डेट सुद्धा दिली होती बँक डिटेल्स भरण्याची 30/8/2024. मग लास्ट डेट दिली होती, तर मग हा कसल्या प्रकारचा नोटीस आहे? इथं काय म्हणते बघा. इट हॅज बीन नोटीस, तर त्यांनी नोटीस केलं की ऑल कॅन्डिडेट हॅव नॉट, म्हणजे जेवढ्यांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते तेवढ्या पूर्ण विद्यार्थ्यांनी अजूनही सबमिट केलेले नाही आहे बँक डिटेल्स त्या दिलेल्या गिवन पिरियडमध्ये. दे हॅव रिक्वेस्ट, त्यांना रिक्वेस्ट केली जाते एक्सटेंड द डेट ऑफ सबमिशन ऑफ बँक डिटेल्स. तर जी डेट होती कशाची, बँक डिटेल्सची, तर ती 30/8 पासून आता एक्सटेंड करण्यात आलेली आहे. फर्दर सम कॅन्डिडेट हॅव सबमिट देअर बँक डिटेल्स ऑन ईमेल विच इज रिक्वायर्ड टू सबमिटेड थ्रू लिंक गुगल फॉर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, ती लिंक ऑफिशियल साईटवरती जाऊन तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करूनच गुगल फॉर्म भरायचा आहे. ओके, चला, म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी. ओके, समोर काय म्हणते, द कंपनी विल रिफंड एक्झामिनेशन फी. कंपनी म्हणजे कोणती कंपनी? महाट्रान्सको एक कंपनी आहे. ओके, तर कंपनी विल रिफंड एक्झामिनेशन फी, तुम्हाला एक्झामिनेशन फी रिफंड करतील. दोज कॅन्डिडेट हू हॅव सबमिटेड बँक डिटेल्स, जे कॅन्डिडेट बँक डिटेल्स सबमिट करतील ना त्यांनाच काय होणार आहे मित्रांनो, त्यांनाच एक्झामिनेशन फी रिटर्न होणार आहे. हाऊएव्हर जर फॉर दोज हू हॅव नॉट सबमिटेड, जर त्यांनी बँक डिटेल्स सबमिटेड केले नाही, इट इज गिवन वन मोर अपॉर्च्युनिटी, त्यांना बँक डिटेल्स सबमिट करण्याकरता एक अपॉर्च्युनिटी देण्यात येत आहे. गिविंग एक्सटेन्शन फॉर सबमिशन बँक डिटेल्स 15/9/2024, म्हणजे 15/9/2024 पर्यंत त्यांना एक पुन्हा अपॉर्च्युनिटी देण्यात येते की येणाऱ्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला बँक डिटेल्स द्यायचे आहे. टू एनेबल रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी, नो फर्दर एक्सटेन्शन इन धिस केस. आता इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की 15 तारखेनंतर तुमची डेट वाढवण्यात येणार नाही आहे. तर तुम्हाला जेही विद्यार्थ्यांनी अजूनही बँक डिटेल्स दिलेले नसतील तर त्यांनी बँक डिटेल्स द्यायचे आहे. आता कशा प्रकारे द्यायचे समोर एकदा
पूर्ण वाचून घेतोय. नो अदर मोड ऑफ सबमिशन ऑफ बँक डिटेल्स शॉल बी कन्सिडर. कुठल्याही प्रकारे तुम्हाला दुसऱ्या अदर मोडहून बँक डिटेल्स द्यायचे नाही आहे. मग कशाने द्यायचे? ही जी लिंक दिसते ना तुम्हाला, क्लिक हिअर टू सबमिट बँक डिटेल्स, ऑफिशियल साईटवरती जायचं महाट्रान्सको.in वरून. तिथे गेल्याच्या नंतर तू आजच्या 30 तारखेला म्हणजे कालच्या डेटमध्ये तुम्हाला एक नोटीस दिसेल. हा नोटीस डाउनलोड केल्याच्या नंतर इथे लिहिलेला आहे क्लिक हिअर टू सबमिट बँक डिटेल्स. यावर क्लिक केल्याबरोबर तुमचा एक गुगल फॉर्म ओपन होतो. जो गुगल फॉर्म ओपन झाला त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहे, बँकचे डिटेल्स वगैरे त्यामध्ये क्लिअरली टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. जो अकाउंट नंबर तुम्ही टाकाल, जे नाव टाकाल, त्याच अकाउंट नंबरवरती तुमची एक्झामिनेशन फी परत येणार आहे. याच्या आधी मी तुम्हाला एक हे सुद्धा सांगितलं होतं की जर तुम्ही एकच्या व्यतिरिक्त जास्त जर फॉर्म भरले असते, एकपेक्षा जास्त, जर तुम्ही सेपरेट जर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकला असाल तर तुम्हाला 3-4 जेवढे फॉर्म भरले असेल ना, सेपरेट ईमेल आयडी न मोबाईल नंबर टाकला असेल वेगवेगळा, तर तुम्हाला 2-3-4 वेळा ज्या ईमेल आयडी वरून टाकला होता ते तुम्हाला 3-4ही काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर टाकून फॉर्म भरायचे आहे. परंतु तुम्ही 4 फॉर्म भरले आहे, किती फॉर्म भरले आहेत? 4 फॉर्म भरले आहेत, परंतु एकच ईमेल आयडी आणि एकच मोबाईल नंबर टाकला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो लास्टमध्ये फॉर्म भरला होता तुम्ही, तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. तुम्हाला फक्त एकच फी ₹250 परत येणार आहे. ओके, एवढं क्लिअर झालं? तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक महत्त्वाची बाब तुमच्यासाठी होती. बघा, 30/8/2024 हा नोटीस आहे, प्लेस मुंबई जनरल चीफ जनरल मॅनेजर HR. तर विद्यार्थी मित्रांनो, नोटीसवर नोटीस येत आहे. आता कधीपर्यंत वाट बघायची आपल्याला? 15/9/24 पर्यंत. परंतु बरेचसे विद्यार्थी जवळपास 1.5 वर्ष झालेला आहे, परंतु 1.5 वर्षानं विद्यार्थी क्लासेस लावले, अभ्यास केला, त्याच्या व्यतिरिक्त परीक्षेची वाट पाहत होते. मधामध्ये रिक्रुटमेंट कॅन्सल झाली, नवीन रिक्रुटमेंट आली, SCBCच्या विद्यार्थ्यांना चान्स मिळाला. एवढं सगळं होऊन विद्यार्थी अभ्यास करून तयार बसलेला आहे. आता वेळ आहे फक्त कशाची? आता वेळ आहे फक्त परीक्षेची. मग परीक्षा नेमकी कधी होईल? तर हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा 100% तुमची आता होणारच आहे. कारण इलेक्शन तर महाराष्ट्राचं झारखंडचं तर इलेक्शनची डेट सध्या डिक्लेअर केलेली नाही आहे. तर होऊ शकते येणाऱ्या तुम्हाला सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला तुमची एक्झाम पाहायला मिळू शकते. नाही झाली तर मग आफ्टर इलेक्शनच तुमची एक्झाम होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरायचं नाही, सातत्यानं अभ्यास करत राहायचा. कारण एक्झाम 100% होणार आहे. आणि मी वारंवार सांगत असतो, किती जागा आहे सर? 2623 जागा आहे. फॉर्म किती आले? जवळपास 70,000 ते 1,00,000 फॉर्म आले. 70K to 1,00,000. ओके, एवढे फॉर्म आले तर लागणार तर 2623 जणच आहे. मग या 2623 जणांमध्ये तुम्हाला तुमचं नाव आणायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास आणि अभ्यासच करावं लागणार आहे. एकच तुम्हाला नोकरी देऊ शकते, ते म्हणजे काय? स्टडी शिवाय दुसरं काही गत्यंतर नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी एक सरकारी नोकरी घेतली आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित आहे की आता माझं पुन्हा एका नवीन ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित आहे, त्यांनी मला मेसेज सुद्धा केलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आणि ते सिलेक्शन होते मात्र अभ्यासाने. तुम्हालाही सुद्धा अभ्यास करायचा आहे, सातत्यानं करायचा आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. होऊ शकते आज 4 तास केला तर उद्या 3 तास करा, मग 2 तास करा, पुन्हा 4 तास करा. एक वीकली एक तुम्ही ऑफ सुद्धा घेऊ शकता. असं नाही की खूप अभ्यासच केला पाहिजे. तर त्यामुळे काय होते ना, अभ्यासामध्ये रुची बनून राहते. ओके, तर ही एक महत्त्वाची माहिती होती. हे तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न केला आहे. एक्झाम तुमची 100% होणार आहे. फक्त सातत्यानं अभ्यास करत राहायचा आहे. ओके, आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आता नाही तर कधीच नाही. 5 वर्ष तुम्हाला एवढ्या वॅकन्सी पाहायला मिळणार नाही आहे. आता ही वॅकन्सी आली, एक वॅकन्सी घ्या आणि महाट्रान्सको सारख्या ठिकाणी जर तुम्हाला जॉब करायचा असेल ना, तर ही बेस्ट अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या आधी एक लाईक करून देत चला ना राजे हो. तुम्ही लाईक नाही करत, दिल से लाईक कर दो यार. लाईक केल्याच्या नंतर होत असेल ना, आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.